ओके. सो टॉप व्ह्यू कुठे दिसेल आपल्याला? हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये. आणि जर आपण परपेंडिक्युलर काढले, जसं आता मी इथे काढून दाखवले, तर ते आपल्याला ए डॅश हा फ्रंट व्ह्यू मिळतो व्हर्टिकल प्लेन मध्ये, आणि ए जो टॉप व्ह्यू आहे तो हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये मिळतो. सो राईट हिअर ए डॅश इज फ्रंट व्ह्यू, एफ व्ही, फ्रंट व्ह्यूला आपण एफ व्ही म्हणतो नोटेशन, आणि ए आहे तो टॉप व्ह्यू आहे. ओके, दिस इज अबाउट दी फर्स्ट क्वाड्रंट, जर पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर. नाव वी विल सी इफ द पॉइंट इज इन सेकंड क्वाड्रंट. जर हा पॉइंट ए सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर जर आपण इकडनं बघितलं त्याचा फ्रंट व्ह्यू व्हीपी मध्ये पडणार, आणि जर वरनं बघितलं तर टॉप व्ह्यू एचपी मध्ये पडणार. ओके, सो सिमिलरली इथे त्याचा फ्रंट व्ह्यू दिसेल. सो गिव्ह द नोटेशन ए डॅश, आणि इथे आपल्याला ह्या पॉइंटचा टॉप व्ह्यू दिसेल ऑन दी एचपी ए. सिमिलरली जर आपण पॉइंट थर्ड क्वाड्रंट मध्ये घेतला आणि आपण जर इकडनं बघितलं तर त्याचा फ्रंट व्ह्यू व्हीपी मध्ये पडेल अँड टॉप व्ह्यू एचपी मध्ये पडेल. ओके, सो आपण इथे हा आहे टॉप व्ह्यू आणि हा आहे फ्रंट व्ह्यू. ओके, सिमिलरली इफ पॉइंट इज इन फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर फ्रंट व्ह्यू आहे तो व्हीपी मध्ये असणार, टॉप व्ह्यू आहे तो एचपी मध्ये असणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण प्रोजेक्शन्स काढूया फॉर युअर अंडरस्टँडिंग. इथे ए डॅश येणार आणि इथे ए. हे आहे व्हेन द पॉइंट्स आर इन ईच क्वाड्रंट्स. नाव असं 3D व्ह्यू मध्ये काढायला इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो आपण काय करतो, मी गेल्या लेक्चरमध्ये सांगितले, प्रिव्हियस लेक्चर्समध्ये, दिस इज व्हीपी अँड दिस इज एचपी. आपण एचपी रोटेट करणार असा. मग ही जी लाईन दिसतीये दॅट इज नथिंग बट दी XY एक्सिस. सो आपण XY एक्सिस काढणार. सो अबाव दिस XY एक्सिस there will be VP and below the XY axis there will be HP. Right? If we rotate this HP like this, here it is VP, vertical plane, and below this XY axis it is horizontal plane. Now, to locate the point, its front view and top view in this form, in 2D form, we have to draw a projector line. आपण बघितलंय what is projector. The straight lines which are projected from any point or object are nothing but the projectors. So एक faint line काढायची. Okay. So we have to consider about the first quadrant. If point is in first quadrant. So we have seen if point is on first quadrant, the front view will be in VP and top view will be in HP. So आता फॉर एक्झाम्पल दिस इज अ पॉइंट. सो आपण आता असं केलंय बरोबर. मग आपल्याला ह्याचा फ्रंट व्ह्यू कुठे मिळत होता? व्हीपी मध्ये. सो पॉइंट व्हीपी टॉप व्ह्यू कुठे येईल? सॉरी, फ्रंट व्ह्यू कुठे येईल? व्हीपी मध्ये, दॅट इज ए डॅश. ओके, नाव वी नो दॅट व्हेन पॉइंट ए इज इन फर्स्ट क्वाड्रंट इट्स टॉप व्ह्यू इज इन एचपी. सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एचपी कुठे आहे? XY च्या खाली आहे. सो टॉप व्ह्यू कुठे येणार? इथे ए. क्लिअर? सो दिस इज ए डॅश अँड दिस इज ए. दिस इज हाऊ द प्रोजेक्शन ऑफ पॉइंट्स इज सीन. ओके, सो हे आपण ही जी लाईन आहे ती फेंड काढायची.
प्रोजेक्टर लाईन आहे ती फेंट काढायची. ओके, सो दिस इज द प्रोजेक्शन ऑफ पॉइंट when point is in first quadrant. Clear? Now we will move towards the second part, that is when point is in second quadrant. So जेव्हा point सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे तेव्हा त्याचा टॉप फ्रंट व्ह्यू येतोय व्हीपी मध्ये अँड टॉप व्ह्यू येतोय HP मध्ये. नाव सी व्हॉट वी आर डुईंग. आपण HP आहे ती खाली केली बरोबर. आता हे असं आहे. फॉर ड्रॉइंग द प्रोजेक्शन ऑफ पॉइंट्स वी हॅव कन्सिडर दॅट वी हॅव रोटेटेड द VP. मग हा जो पार्ट आहे तो असा वरती जाणार. ओके, सो वी नो की फ्रंट व्ह्यू आहे तो VP मध्येच येणार. दिस इज VP अँड दिस इज HP. फ्रंट व्ह्यू आहे तो VP मध्येच येणार. ओके, सो दिस इज A'. बट ॲज वी आर रोटेटिंग दिस प्लेन ॲट 90 डिग्रीज, आपण प्लेन दोन्ही प्लेन VP आणि HP 90 डिग्रीजला आहे. म्हणजे आता जर सेकंड क्वाड्रंट कन्सिडर केला, इथे पॉइंट आहे तर ह्याचा फ्रंट व्ह्यू VP मध्ये येतोय आणि टॉप व्ह्यू HP मध्ये येतोय. बट ही हॉरिझॉन्टल प्लेन आहे तो आपण स्ट्रेट केला, तर जो टॉप व्ह्यूचा पॉइंट आहे इथे मिळालाय तो पण VP मध्ये जाणार. सो इथे येणार तो, where A' is the front view and A is top view. ही मग आता मी तुमच्यासाठी डार्क मध्ये काढते. ओके, दिस आर द प्रोजेक्टर लाईन्स दॅट वी हॅव टू ड्रॉ फर्स्ट अँड देन वी हॅव टू गिव्ह दी नोटेशन्स. हे कळलं सेकंड क्वाड्रंट मध्ये कधी का आलं. सी अगेन आय विल टेल. सो दिस इज सेकंड क्वाड्रंट. सो सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉइंट जेव्हा असतो इट्स फ्रंट व्ह्यू इज सीन इन द VP. सो आपण एक A' पॉइंट हा ज्याचा फ्रंट व्ह्यू आहे यू कॅन राईट एज FV, front view, and TV as top view. So आपण लिहिलं A' is on in VP plane, that is the front view. आता टॉप व्ह्यू आपल्याला HP मध्ये येणार आहे. ओके, इथे सेकंड क्वाड्रंट मध्ये जेव्हा पॉइंट असेल तर टॉप व्ह्यू त्याचा HP मध्ये येणार आहे. बट फॉर ड्रॉइंग द प्रोजेक्शन ऑफ पॉइंट्स इन 2D फॉर्म वी हॅव जस्ट रोटेटेड दिस HP हियर. म्हणजे हा जो हॉरिझॉन्टल प्लेन आहे तो असा व्हर्टिकल प्लेन ओव्हरलॅप होणार. सो पॉइंट कुठे येणार, व्हर्टिकल प्लेन मध्येच येणार, अबाव दी XY प्लेन. ओके, ही XY प्लेन आहे, हा पॉइंट इथे आहे. जेव्हा आपण हॉरिझॉन्टल प्लेन असा करतो तेव्हा पॉइंट कुठे येणार, पॉइंट दॅट इज टॉप व्ह्यू कुठे येणार, अबाव दी XY. सो इथे टॉप व्ह्यू आहे. ओके, now we will move toward the third quadrant. Now see, this is the third quadrant. Okay, this is third quadrant. If you are looking from here, the front view will be here. Okay, front view VP वरती पडणार आणि टॉप व्ह्यू HP वरती पडणार. बट फॉर ड्रॉइंग द प्रोजेक्शन ऑफ पॉइंट्स आपण काय करतो, हॉरिझॉन्टल प्लेन आहे तो इकडे करतो. सो थर्ड क्वाड्रंट मध्ये जो फ्रंट व्ह्यू आहे तो XY लाईनच्या खाली येतोय. सो इथे A' दॅट इज फ्रंट व्ह्यू. परत बघा, आता थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉइंट आहे राईट. सो थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉइंट आहे. ओके, इथे मग आपल्याला फ्रंट व्ह्यू कुठे दिसेल, ऑन VP. बट थर्ड क्वाड्रंट मध्ये फ्रंट XY प्लेनच्या खाली आहे बरोबर. सो फ्रंट व्ह्यू कुठे येणार, XY लाईनच्या खाली, दॅट इज A' येणार. अँड टॉप व्ह्यू कुठे येणार, आता टॉप व्ह्यू आपल्याला HP मध्ये येतोय. बट वी आर रोटेटिंग दिस हॉरिझॉन्टल प्लेन लाईक दिस. सो XY लाईनच्या वरती टॉप व्ह्यू येणार. ओके, सी
A is the top view. Clear? Now we will see about the fourth quadrant. So this is the fourth quadrant. So fourth quadrant मध्ये असेल तेव्हा फ्रंट व्ह्यू कुठे येणार, VP मध्ये येणार, पण XY लाईनच्या खाली येणार. ओके, सो दिस इज A dash, that is front view. Now top view कुठे येणार, VP मध्ये येणार, but we are considering the XY line. So आपण काय केलं, horizontal plane आहे तो रोटेट केला. सो टॉप व्ह्यू कुठे दिसणार, बिलो दिस XY लाईन. सो इथे टॉप व्ह्यू बिलो द XY लाईन. नाउ हैव अ लुक. In first quadrant, front view is above the XY line, XY axis, and top view is below the XY. आणि third quadrant मध्ये कसं आहे, below in top view is above the XY line and front view is below the XY line. So first quadrant आणि third quadrant मध्ये डिफरन्स काय दिसतोय, XY लाईनच्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये XY लाईनच्या अबाव आपल्याला टॉप व्ह्यू फ्रंट व्ह्यू दिसतोय, अँड XY लाईनच्या खाली आपल्याला टॉप व्ह्यू दिसतोय इन फर्स्ट क्वाड्रंट. अँड ह्याच्या ऑपोजिट आपल्याला थर्ड क्वाड्रंट मध्ये मिळतोय. म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये XYच्या वरती आपल्याला टॉप व्ह्यू मिळतोय आणि XYच्या खाली आपल्याला फ्रंट व्ह्यू मिळणार. सो मी तेव्हा तुम्हाला 2D फॉर्म मध्ये काढलेलं होतं आपण की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स एक्सिस एक्स प्लेन निगेटिव्ह असतो, वाय पॉझिटिव्ह असतो. इथे दोन्ही निगेटिव्ह असतात आणि इथे थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स पॉझिटिव्ह असतो, वाय निगेटिव्ह असतो आणि इथे दोन्हीही निगेटिव्ह असतात. सो यू कॅन सी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोन्ही पॉझिटिव्ह असतात, थर्ड क्वाड्रंट मध्ये एक पॉझिटिव्ह असतो, एक निगेटिव्ह असतो. सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉइंट जे असेल त्याच्या ऑपोजिट थर्ड क्वाड्रंट मध्ये दिसतं. म्हणजे XYच्या वरती आपल्याला फ्रंट व्ह्यू मिळालाय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, तोच आपल्याला थर्ड क्वाड्रंट मध्ये टॉप व्ह्यू मिळणार. अँड आपल्याला टॉप व्ह्यू फर्स्ट क्वाड्रंट मध्ये बिलो XY लाईन मिळालाय, त्याच्या ऑपोजिट आपल्याला थर्ड क्वाड्रंट मध्ये फ्रंट व्ह्यू बिलो XY लाईन मिळणार. ओके, नाउ लुक अबाउट दी सेकंड क्वाड्रंट मध्ये काय आहे, आपल्याला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू XY लाईनच्या वरती मिळालाय. तेच आपल्याला फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय मिळालंय, XY लाईनच्या खाली फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिसला. सो दिस आर द बेसिक डिफरन्सेस. फर्स्ट क्वाड्रंट मधल्या पॉइंटचं उलट केलं तर आपल्याला थर्ड क्वाड्रंटचं मिळतं, अँड सेकंड क्वाड्रंटच्या पॉइंटचं प्रोजेक्शन्स उलट्या केले की आपल्याला फोर्थ क्वाड्रंटचं मिळतात. सो दिस इज अबाउट द पॉइंट. इफ अ पॉइंट इज इन फर्स्ट क्वाड्रंट, इफ अ पॉइंट इज इन थर्ड क्वाड्रंट, and if point is in second quadrant, and if point is in fourth quadrant. So clear about the projection of points in first, second, third and fourth. Now as your concept is clear, in next lecture I will solve some problems about the projection of points, but in that they will not mention a respective quadrant. They will use the points that is above, below, in front and behind. Using these 4 words they will give us a problem, and by using that words we have to just draw the projection of points. So I will tell you 8 problems that you have to write down you have to draw in your book. Clear about the projection of points? Okay.